तर आपल्याला चर्चा करायची आहे, संत्रा बागेमध्ये असे झाडं पिवळे का होतात? एक झाड हिरवं, एक झाड पिवळं, असे पिवळे पिवळे पानं, न्यूट्रिशन डिफिशियन्सी, झाडाची वाढ खुंटणे. बघा, जवळपास सलग अशा झाडाआड झाडामध्ये प्रॉब्लेम आहे. इकडं तर हे पूर्ण लाईनच खराब झालेली आहे इकडची. तर याच्यामध्ये तुम्ही बघताय सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे. बरं, हे झाडाचं वय आहे 4 वर्ष आणि ह्याच्यामध्ये सलग असे पिकं घेणं चालू आहे. गहू, हरभरा, सोयाबीन, असं कांदा, हे घेणंच चालू आहे. असं इथे एक झाड गेलं आहे. आता पण गेलेलं झाड इथे सापडते का आपल्याला बघू. संत्रा झाडाचीच मुळी बघा पूर्ण कुजलेली आहे. अशा प्रकारे याचं नुकसान आपल्याला सुरुवात म्हणजे जमिनीच्या मुळ्यापासून सुरू होते. आता ड्रिपर बघा, यांचं अजूनही खोडाला ड्रिपर आहे. आता हे पाणी जेव्हा याचा झाडाला मिळेल तर ते पहिले पूर्ण खोड वल्ल करणार, मग ते पर्क्युलेट होणार पाणी खाली. हे चुकीची पद्धत आहे. पाणी आपलं 2 ते 2.5 फूट लांब असायला पाहिजे इकडं खोडापासून. आणि त्याच्यानंतर हे जे पीक आपण घेतोय, या पिकामध्ये आपल्याला थोडं उत्पन्न मिळते. पण आपण संत्रा बाग कशासाठी लावलेला आहे की याचा भरपूर उत्पन्न जास्त दिवस चालावा. म्हणजे 15, 20, 25, 30 याचे काही नाही, आपल्या याच्यावर आहे. आपण जे जितकी काळजी घेऊ तेवढे वर्ष बाग आपल्याला पुढं चालतो. पण इथे काय होते की आपण 3 वर्षसुद्धा 4 वर्षसुद्धा वाट पाहू शकत नाही की बाबा 4 वर्ष ह्या जमिनीमध्ये आपण संत्र्याला द्यायचे, 4 वर्षामध्ये याच्यामध्ये पीक घ्यायचं नाही बिलकुल. हे जे असं सोयाबीन वगैरे घेतले आणि अंतर तरी सोडलेलं आहे. आता जेव्हा झाडं छोटे होते तेव्हा हे अंतर इथपर्यंत पीक घ्यायचे. इथपर्यंत पीक घेतल्यामुळे त्या खोडाला हवा लागत नाही, वारा आणि जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही. ह्याच्यामुळे त्याला न्यूट्रिशनची स्पर्धा होते आणि न्यूट्रिशन झाडाला मिळत नाही. बघा बाग पूर्ण कुठेतरी काही झाडं गेलेले आहे, काही काडी पडलेली आहे, अशी अवस्था होऊन जाते. तर शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं. मला हे एकच सांगायचं आहे की जर आपल्याला संत्रा बाग किंवा कुठलाही फळबाग लावायची तर फळबागासाठी आपल्याला 2 ते 3 वर्ष जेव्हा त्याचं पीक सुरू होते तोपर्यंत ते इथे कुठलं उत्पन्न घेऊ नये. म्हणजे ती जर जमीन आपण झाडाला दिलेली आहे ती पूर्णच्या पूर्ण त्याच्यासाठी अवेलेबल राहील, त्या झाडांसाठी. आणि ते झाड त्याला जसं लागते तसं हे घेत राहील. कारण संत्रा, मोसंबी, लिंबू, सीताफळ, डाळिंब ह्याच्या बागा, हे जे झाडं आहे हे झाडं हळूहळू अन्नद्रव्य घेते त्याला लागन तसं. पण हे बाकीचे पिकं जे आहे कांदा, सोयाबीन, हरभरा, गहू, हे स्पर्धा करते. हे कमी कालावधीची पिकं हे स्पीडनी त्याचं अन्नद्रव्य खेचून घेते जमिनीतलं आणि मग आपल्याला अशी न्यूट्रिशन डिफिशियन्सी येते, जे की आपण बघतोय. तर शेतकरी बांधवांनी हे लक्षात घ्यावं की आपल्याला जर बाग लावायचं आहे आणि त्याच्यातून चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे तर याच्यामध्ये कुठलंही असं पीक घेऊ नये जे आपल्या झाडाशी स्पर्धा करेल. झाडाचा जमिनीचा कस जो आहे तो ते छोटं पीक घेऊन जाईल आणि आपण तर त्या प्रमाणात त्याला खतपाणी देत नाही. संत्रा झाडाला जेव्हा त्याला फळं येईल तेव्हाच आपण त्याला न्यूट्रिशन जास्त देतो. पण त्याला फळ नसताना पण न्यूट्रिशनची गरज आहे हे ते सांगू शकत नाही झाड, ते आपल्याला ओळखावं लागते अशा पद्धतीने. आता हे जो प्लॉट पिवळा झालेला आहे याच्यावर आपल्याला खूप चांगली ट्रीटमेंट करावी लागेल. खूप चांगलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट, मुळाला व्यवस्थित नीट करणे, हे काम करावं लागेल. तेव्हा कुठे हा बाग व्यवस्थित होईल. नाहीतर ह्याच्यामध्ये जर आपण असं दुर्लक्ष करत राहिलो, रेग्युलर ट्रीटमेंट करत राहिलो तर हे बाग काढून टाकावं लागेल. धन्यवाद.